हॅलो. तर आज सकाळी नाश्त्यामध्ये व्हाईट सॉस पास्ता बनवला होता. त्याचे कारण असे की खूप दिवसांपासून खाण्याची इच्छा होती. सो आज फायनली बनवला. त्यानंतर मी इकडे काही भांडी घासायला घेतली होती. जसं फूड कटर, ग्लास आणि कप हे सर्व घासून व्यवस्थित आणि बेसिन वगैरे स्वच्छ करून मी लागली होती स्वयंपाकाच्या तयारीला. आता आज जेवायला घरात मी एकटीच आहे, त्यामुळे एकटीचा स्वयंपाक बनवायचा होता. सो मी इथे बनवायला घेतली होती बेबी सिमला मिरचीची भाजी, लाईक स्टफ सिमला मिरची बनवायची होती. त्यासाठी मी इकडे शेंगदाणे रोस्ट करून घेतले, सोबत खोबरे पण रोस्ट करून घेतले आणि त्यामध्ये लसूण पण ॲड करून ते पण व्यवस्थित रोस्ट करून घेतले. ते सर्व वेगळीकडे करून इथे शिमला मिरची थोडेसे कट्स केलेले, त्यावर थोडेसे तेल टाकून ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतले. त्यानंतर सर्व भाजलेले जिन्नस मी एक मिक्सरच्या डब्यामध्ये घेऊन त्यामध्ये सर्व ड्राय स्पायसेस ॲड केले. सोबत कोथिंबीर ॲड केली, जिरे ॲड केले आणि मीठ ॲड करून त्याला मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आणि त्यानंतर मी सर्व मसाला एका ताटात काढून घेतला. त्यानंतर शिमला मिर्च पण जी मी फ्राय केली होती ती पण त्या मसाल्यामध्ये ॲड करून ते सर्व मिक्स करून घेतले आणि सर्व मसाला शिमला मिर्चमध्ये स्टफ केला एक एक करून. सर्व मिरची व्यवस्थित स्टफ झाल्यानंतर मी इकडे कढई गरम करत ठेवले, त्यात ते टाकले. राई वगैरे तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकला, हिंग टाकले आणि एक एक शिमला मिरची त्यामध्ये ॲड करून मस्तपैकी त्याला तेलावरती परतवून घेतले आणि स्लो गॅसवर भाजीला शिजून दिले. आता त्यामध्ये मी कोणते पाणी वगैरे ॲड करत नाही, जे होतं ते वाफेवर शिजते ती. आणि सोबतच मी इकडे चपात्या पण बनवायला घेतल्या होत्या. चपात्या पण थोड्याशाच बनवायच्या होत्या कारण मी एकटीच आहे. चपात्या तर बनवून झालं, सोबतच इकडे भाजी पण शिजली होती. जो उरलेला मसाला होता तो त्या भाजीमध्ये टाकून द्यायचा आणि मग सर्व मिक्स करायचं. सो ना तो मसाला पण क्रंची होतो. आता तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे. आणि इकडे गॅस वगैरे स्वच्छ केला आणि मग चलो बाय.